मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांना त्रास झालाय। देवरा यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबद्दल पत्र लिहिलंय। दक्षिण मुंबईमध्ये आंदोलन करण्यास बंदी घालण्याची मागणी देवरांनी केली आहे। त्यामुळे गरीब मराठ्यांच्या या आंदोलनामुळे खासदार मिलिंद देवरांना पोटदुखी का झाली? देवरा हे फक्त श्रीमंतांचेच नेते आहेत का, असा प्रश्न पडतोय। बघूया। मराठी माणसाला आपले प्रश्न मांडण्यासाठी यायचं असेल मुंबईत, त्याला रोखण्याची हिंमत यांच्या बापात नाही, कोणात नाही। होम डिपार्टमेंटचे राजकीय दृष्टिकोनातून कपडे काढतात असं आमचं सगळ्यांचं मत आहे। म्हणजे सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या माणसाला आंदोलनाचं काय माहिती असणार? मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी मुंबईत 5 दिवस उपोषण केलं। या निमित्त राज्यभरातून आलेले हजारो मराठी आपल्या हक्कासाठी राजधानीत ठाण मांडून होते। मात्र आता याच आंदोलनाचा शिवसेना खासदार मिलिंद देवरांना त्रास झाल्याचं दिसतंय। त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इंग्रजीत पत्र धाडलंय आणि आंदोलनाचं ठिकाण दक्षिण मुंबईतून हटवून शहराच्या इतर भागात स्थलांतरित करावी अशी मागणी देवरांनी केली। पत्रात नेमकं काय? दक्षिण मुंबईतील आझाद मैदान आणि इतर ठिकाणी वारंवार होणारे निदर्शनं होतात, पण या आंदोलनामुळे कामकाज थांबते आणि सर्वांना त्रास होतो। आंदोलन करणे हा प्रत्येकाचा अधिकार असला तरी त्यामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास टाळणे महत्त्वाचे आहे। रस्ते बंद होणे, वाहतूक थांबणे अशा समस्यांमुळे सामान्य लोकांना कामावर जाणे किंवा दैनंदिन व्यवहार करणे सुद्धा कठीण होते। त्यामुळे शहरातील सुव्यवस्था आणि कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी ही आंदोलने दक्षिण मुंबईच्या उच्च सुरक्षा क्षेत्रातून हटून ती इतर भागात स्थलांतरित करावीत। यामुळे सर्वांचे हक्क जपले जातील आणि मुंबईचे कामकाज सुरळीत चालू राहील। त्याला म्हणा चुप राह, इतके शांततेत येणारी पहिली जातच। हो, कोणाची काडी उचलले नाही, कोणाचे भजे उचलले नाही, कोणाचं काय केलं नाही। उलट सगळ्याला पाणी पाजित होती, भाकरी खाऊ घालत होती। आमच्या एका हाक्यावर कोटीत येते, एका हाक्यावर जशाल तसं माघार येतात। तोटा जरी झाला तरी येतात आणि फायदा झाला तरी पण येतात, कारण त्यांना एक कळून चुकलंय। मनोज जरांगे पाटील जवळ मॅनेज होत नाही, प्रामाणिक आहेत तवर आपल्या लेकरा बाळाला धक्का नाही, मग 1 महिना लेट होऊ द्या। जरांगेंच्या आंदोलनाचा संदर्भ देत खासदार मिलिंद देवरांनी हे पत्र लिहिल्यानं खासदार संजय राऊतांनी निशाणा साधलाय। एकनाथ शिंदे आता बाळासाहेबांचा फोटो वापरणे बंद करावं असा टोला लगावलाय। अमित शहा पुरस्कृत शिंदे गटाचा हाच खरा चेहरा आहे। मुंबईत मराठी माणूस त्यांच्या न्याय मागण्यासाठी एकवटला, याची पोटदुखी उघड झाली। दक्षिण मुंबईत मराठी माणसांच्या आंदोलनास परवानगी देऊ नये असे शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले। बाळासाहेबांचा फोटो वापरणे बंद करा। जर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठी माणसाला आपले प्रश्न मांडण्यासाठी यायचं असेल मुंबईत, त्याला रोखण्याची हिंमत यांच्या बापात नाही, कोणात नाही। म्हणून तर आम्ही त्यांना पाठिंबा दिला। तुम्ही मराठी माणसाला मुंबई येऊ नका म्हणताय, आम्ही आंदोलन करू नाही तर हैदोस घालू। मुंबईमध्ये आम्ही मराठी माणसं आंदोलन करू नाही तर हैदोस घालू। तुम्ही कोण आम्हाला विचारणार? ठीक आहे, कोर्टाने आम्ही बघून घेऊ। ते मोठ्या घराण्यातून येतात, त्यांना या राज्यामध्ये काय चाललंय कदाचित माहिती नसावं। होम डिपार्टमेंट झोपलं होतं का? होम डिपार्टमेंटला काही माहिती नव्हतं किती लोक येणार आहेत, आणि ही माहिती त्यांनी त्यांच्याकडे असली तरी ती लपवली आणि महानगरपालिकेला नाही सांगितली। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब देवरांच्या माध्यमातून होम डिपार्टमेंटचे राजकीय दृष्टिकोनातून कपडे काढतात असं आमचं सगळ्यांचं मत आहे। राज्याच्या राजधानीत आंदोलन करण्यासाठी आझाद मैदान हे सर्वात सोयीचं ठिकाण मानलं जातं। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महानगरपालिका, हायकोर्ट, मंत्रालय, विधानसभेच्या अगदी जवळ हे मैदान आहे। त्यामुळे इथं आंदोलन केल्यानं थेट राजकर्त्यांपर्यंत आवाज पोहोचतो। मात्र आंदोलनासाठी आझाद मैदानात परवानगी देऊ नये अशी मागणी मिलिंद देवरांनी केल्यानं त्यांच्यावर आता टीकेची झोड उठली। हा जे व्यवस्थित झालाय, ज्या घरात झालाय त्या घरात कचरा, पाणी, काम करायला माणसं 24 तास, म्हणजे सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या माणसाला आंदोलनाचं काय माहिती असणार? कुठल्या आंदोलनात मिलिंद देवरा कधी दिसला आहे का? त्यांच्या वडिलांबद्दल ठीक आहे, मिलिंद देवराचे ज्या म्हणजे त्याचं जे जीवनमान आहे, लाईफस्टाईल आहे, त्याच्यानुसार त्यांनी पत्र लिहिलं आहे। एक दिवस अगोदर जाहीर नव्हतं केलं, 4 महिन्यापूर्वी जाहीर केलं।
आणि मुंबई काय मुंबईच्याच लोकांची नाही, मुंबई महाराष्ट्रातल्या मराठी लोकांची. जर महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी काय मुंबईत येऊ नये अशातला काही भाग नाही. तेव्हा मनोदराच्या आव्हानावर लोक आले होते आणि त्यांनी काय आज सांगितलं आणि उद्या या नाही म्हटले. 4 महिने सांगितलं होतं, जबाबदारी होती. त्याच्यामुळे मला असं वाटतं कोणी बोलत असेल आता बोलू द्या, फक्त मुंबई या महाराष्ट्राच्या जनतेची मराठ्यांची पण एवढी तुम्हाला 100% सांग. तर मुंबईवर हक्क काय फक्त मुंबईवाल्यांचा नाही, मुंबई मिळवण्यासाठी मराठी लोकांनीच 106 लोक हुतात्मा झाले, देवरा बिवरा नाही झालेले. आझाद मैदान 1857चं स्वातंत्र्य युद्ध ते मराठा मोर्चाचं साक्षीदार आहे. शेतकरी असो वा कामगार, अण्णा हजारेंचं भ्रष्टाचार विरोधी आंदोलन असो वा राजकीय पक्षांची आंदोलनं, प्रत्येक आंदोलनासाठी आझाद मैदान ही हक्काची जागा असते. मात्र मराठा आंदोलनामुळे उच्चभ्रू दक्षिण मुंबईतील रहिवाशांच्या पोटदुखी झाल्याचं दिसून आलंय. त्यामुळे खासदार मिलिंद देवरांनी आपल्या पत्रातून हेच दाखवून दिले. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.